हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत ऐन दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मुंबई आणि पुण्यात पाऊस झाला, तर आज सकाळपासून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात ढगाळ हवामान होतं। दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरींनी कोल्हापूरला चांगलंच झोडपून काढलंय। त्यामुळे यंदा दिवाळी झाली तरी पावसानं काही पाठ सोडलेली नाही। दरम्यान 29 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पाऊस तडाखा देईल अशी भीती आहे। यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडी अनुभवताच आली नाही। उलट चांगलाच उकाडा, अचानक सुटणारा जोरदार वारा आणि ढगाळ हवामान असं वातावरण अनुभवायला आलंय। ऐन दिवाळीत मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस झाला। बुधवारी दिवाळी पाडव्या दिवशी कोल्हापुरात तुफान वारं होतं। तापमानाचा पारा 32 अंशावर होता, तर गुरुवारी भाऊबीजे दिवशी सातारा, पुणे, ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला। तर आज कोल्हापूरसह निम्म्या राज्याला पावसानं झोडपून काढलंय। आज सकाळपासूनच ढगाळ पावसाळी हवामान होतं। दुपारी 2 नंतर प्रचंड अंधारून आलं आणि सुमारे 2 तास मुसळधार पाऊस झाला। काही ठिकाणी पावसाबरोबर वादळी वारंही अनुभवायला आलं। या पावसामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं। शिवाय वाहतूक कोंडीत भर पडली। शहरातील अनेक रस्त्यांवर आज प्रचंड ट्रॅफिक जाम झालं होतं। महामार्गावर तर प्रचंड वाहतूक असून कोल्हापूर ते पुणे या 250 किलोमीटर अंतरासाठी 7 ते 10 तास लागत आहेत। दरम्यान 29 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम असेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीच्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय। तर 5 नोव्हेंबर नंतर राज्यात हलक्या पावलांनी थंडीचं आगमन होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे।